विठाला विठाला परमार्थ करण्याची सुविधा फक्त मानव जन्मतच आहे. गळ्यात तुळशीची माळ घालण्याची सुविधा फक्त मानव जन्मतच आहे. आता मला सांगा, बैलाच्या गळ्यात तुळशीची माळ असते का? असते का? मी असोच एका ठिकाणी कीर्तनातून म्हणालो, बैलाच्या गळ्यात तुळशीची माळ असते का? एक महिला कीर्तनातच उठून उभी राहिली व मला म्हणाली, महाराज तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे बघा. महाराज तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे बघा. आमच्या घरच्या बैलाच्या गळ्यात अजूनही तुळशीची माळ नाही. आमच्या घरच्या बैलाच्या गळ्यात अजूनही तुळशीची माळ. पण मी बैलाच्या म्हणतो, हा बैलाच्या, तुम्ही ना अर्थाचा गैरअर्थ करू नका बरं. विठाला आपला विषय चालू होता, पाडसाचं प्रेम राजावर जडलं व राजाचं प्रेम पाडसावर जडलं. एक दिवस ते हरिण म्हणजेच ते पाडस बाकीच्या हरणांबरोबर जंगलात निघून गेले. राजाला पाडसाचा विरह सहन झाला नाही. तेवढ्यात भरत राजाचा अंतकाळ आला. भरत राजा मेला, प्रेत तिथेच पडले. आणि जंगलात गेलेले ते हरिण म्हणजेच ते पाडस परत राजाजवळ आले तर हरणाने पाहिले की भरत राजा मेला. हरणालाही राजाचा विरह सहन झाला नाही. हरिणही तिथेच मरून पडले. म्हणजे राजाने एका हरणाला आठवत आठवत प्राण सोडले. राजा एका हरणीच्या गर्भाला गेला म्हणजे राजा हरिण झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. हो जड भरत राजा हरणी गर्भा गेला. राजा हरणी गर्भा गेला. जड भरत 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 राजा हरणी गर्भा गेला. राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. राजाने एका हरणाला आठवत आठवत प्राण सोडले. राजा एका हरणीच्या गर्भाला गेला म्हणजे राजा हरिण झाला. आणि हरणाने एका राजाला आठवत आठवत प्राण सोडले. हरिण एका राजाच्या घरी जन्माला गेले तो रघुगण राजा. राजाने एका हरणाला आठवत आठवत प्राण सोडले. राजा हरिण झाला. मग आता जे कुत्र्यांना गाडीत घेऊन फिरतात त्यांना काय व्हावं लागेल? कुत्रा. तुम्हीच म्हणा, आपण अजिबात म्हणणार नाही. विठाला कुत्रा पाळू नका असं माझं म्हणणं नाही, पण त्या कुत्र्यामध्ये अत्यंत आसक्ती जडून देऊ नका. कुत्र्याला त्याच्या जागेवर ठेवा. एकाने प्रश्न विचारला, महाराज खेड्यात व शहरात काय फरक आहे? खेड्यात व शहरात काय फरक आहे? अशिक्षित माणसात व सुशिक्षित माणसात काय फरक आहे?
त्या महाराजांनी उत्तर फार छान दिलं. ते महाराज म्हणाले, खेड्यात गायी पाळल्या जातात व कुत्रे मोकाट फिरतात. खेड्यात गायी पाळल्या जातात व कुत्रे मोकाट फिरतात. शहरात कुत्री पाळली जातात व गायी मोकाट फिरतात. वा क्या बात आहे, वा. अशिक्षित माणसे आई वडिलांना प्राणप्रिय मानतात, देव मानतात, त्यांची सेवा करतात. अशिक्षित माणसे आई वडिलांना प्राणप्रिय मानतात, देव मानतात, त्यांची सेवा करतात. आणि काही मी काही म्हणतो, ध्यानात ठेवा. आणि काही सुशिक्षित माणसे कुत्र्याला घरात ठेवतात आणि आई वडिलांना वृद्ध आश्रमात ठेवतात. अरे अरे, कुत्र घरात, आई वडील वृद्ध आश्रमात. कुत्र्याला चड्डी, म्हाताऱ्याला धोतर सुद्धा नाही. कुत्र्याला ब्रेड चपाती, म्हातार उपाशी. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. दुःख लपवून हासतो वरवरुनी. बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पालिता. भाकर करपून नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही. फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हासतो वरवरुनी. बाप माझा वेदनांचा धनी. सांगण्याचे तात्पर्य कुत्रा पाळू नका असं माझं म्हणणं नाही, पण त्या कुत्र्यामध्ये अत्यंत आसक्ती जडू देऊ नका. कारण त्या आसक्तीने माणूस जर एकदा बांधल्या गेला तर ते बंधन सुटतच नाही. आणि हे संत एकनाथ महाराज आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात न सुटे रे, न सुटे रे, न सुटे रे भगवान, न सुटे रे, न सुटे रे, न सुटे रे भगवान.
त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा